बडोद्याचे अलवणी बुवा शिष्यांना सोबत घेऊन तीर्थयात्रा करत करत जगन्नाथपुरीस येतात. तेथे सर्वांची तब्येत अचानक खराब होते. भयंकर तापामुळे बाजारात जाऊन शिधा आणण्याइतकी सुद्धा शक्ती कोणाकडे नव्हती. अलवणी बुवा मनोमन अतिशय व्याकुळतेने ईश्वराचा धावा करत होते. जो कधी राम होतो, जो कधी कृष्ण होतो, तोच आता या कलियुगात भक्तांचा उद्धार करण्यासाठी प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ झालेला आहे. अलवणी बुवा यांनी व्याकुळतेची प्रार्थना करतात स्वामी महाराज अचानक तेथे प्रकट झाले. स्वामींची अजानुबाहू तेजपुंज मूर्ती बघून अलवणी बुवांची क्षणभरासाठी समाधीस लागली आणि शरीरात इतका ताप आला असताना सुद्धा ते खडबडून जागेवरून उठले आणि जवळ जाऊन स्वामींच्या चरणांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी स्वामींना विचारले की आपण कोण आणि कोठे असता? आम्ही सर्वच ठिकाणी असतो, ही सर्व स्थाने आमचीच आहेत, असे स्वामी बोलत बोलत दिसेनासे झाले. बुवांना मोठे आश्चर्य वाटले आणि बाजूला पंचपक्वान्नांनी भरलेले मोठे ताट भरून ठेवलेले होते. हे बघताच बुवांना खूप धन्य वाटले. पुढे यात्रा करत ते अक्कलकोटमध्ये आले. स्वामी लीलांचे श्रवण केल्यानंतर त्यांना स्वामी दर्शनाची ओढ लागली आणि स्वामींची अजानुबाहू तेजपुंज मूर्ती बघताच जगन्नाथपुरीस आपल्याला दर्शन देणारी मूर्ती ती हीच आहे असे म्हणून बुवा थेट गेले आणि स्वामींचे चरण घट्ट पकडले. भक्तीचे अश्रू अनावर झाले होते आणि नंतर बुवांनी सर्वांना जगन्नाथपुरीस घडलेली सर्व हकीकत सांगितली. स्वामींच्या अद्भुत लीलेचे सर्वांना आश्चर्य वाटले आणि सर्वांनी एकाच स्वरात स्वामींचा जयघोष केला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच आहे की कलियुगाचे चालक, मालक, पालक हे स्वामीच आहेत. प्रत्येक देवी देवता हे स्वामींचे स्वरूप आहे, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.